पण टीका करायची, काही पण बोलायचं. बाहेरची लोक येतील, ती तर काय सांगतील आणखी सांगता येत नाही. ते शेवटी जे काही बरं वाईट व्हायचं तुमचं माझं बारामतीत होणार. त्याच्यावर बाहेरच्यांचा नादच करू नका, फक्त नाद माझा करायचा. त्या एका ठिकाणचं काम पण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि मी मगाशी सांगितलं 12 एकरावर तांदूळवाडी येथे सायन्स पार्क माझ्या बारामतीच्या गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या सगळ्या घटकातल्या मुला मुलींना सायन्स पार्क म्हणजे काय, काय विज्ञान काय असतं आणि विज्ञानाचा वापर आपल्या भल्याकरता कसा करायचा असतो ते आम्हाला लहानपणापासून त्या मुलाच्या मुलीच्या डोक्यामध्ये बिंबवायचंय. म्हणून 12 एकरामध्ये 23 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण तिथं करतोय. 23 कोटी रुपयाचा प्रकल्प. मित्रांनो, ही साधी सुधी गोष्ट नाहीये. हे तुम्हाला माझ्या विरोधात जेवढी पॅनल झाली कुणी सांगणार नाही. नुसतं काहीतरी सांगतील, हे कॉन्ट्रॅक्टर आहे, हे अमकेन तमकेन, हे असलेच आहेत नाही तसलेच आहेत, हे पैसेवाले आहेत, हे अमकेवाले. अरे कशाचं काय, सगळी आपण माणसंच आहेत ना हरामासाची. काहीतरी टीका करत असताना काही पण टीका करायची, काही पण बोलायचं. बाहेरची लोक येतील, ती तर काय सांगतील आणखी सांगता येत नाही. ते शेवटी जे काही बरं वाईट व्हायचं तुमचं माझं बारामतीत होणार. त्याच्यावर बाहेरच्यांचा नादच करू नका, फक्त नाद माझा करायचा. त्याच्यामुळे दुसरा काही डोक्यामध्ये आणू नका. आणि अजून काही तुमच्या लक्षात आलं तरी मला सांगा की अजित एवढं तू सांगितलं, परंतु ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु हे सायन्स डिस्कवरी सेंटर भौतिकशास्त्र फार चांगला 23 कोटीचा हा प्लॅन आपण करतोय की ज्याच्यातनं ह्या मुलांना मुलींना खूप काही शिकता येण्यासारखं आहे. त्याच्यात नाविन्यता आहे, त्याच्यामध्ये गणित विभाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या शैक्षणिक काळामध्ये शिकू शकलेला नाहीये, अशा पद्धतीनं सर्जनशील शिक्षणाचं केंद्र, अशा पद्धतीचं हे सगळं काम आपण त्या बाबतीमध्ये उभं करणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक इतर पण बाबी ह्या आपल्या सगळ्यांच्या चाललेल्या आहेत. या गोष्टीचं पण भान आपण सर्वांनी ठेवावं.